पिंपरी सर्कल गटातून आपण विजय मिळवला, तर काय काय सांगाल विजयाबद्दल? आज आम्ही पिंपरी राजा ह्या गटातून भारतीय जनता पार्टी तर्फे जयश्री परमेश्वर पवार तसेच पंचायत समिती गणात पिंपरी राजा गणातून शहरी सुभाषराव चौधरी यांना पंचायत समिती गणामधून त्यांचा विजय झाला. जयश्री पवार ह्या सुद्धा पिंपरी गटातून 1500 मताच्या फरकाने निवडून आल्या. त्याचबरोबर कचनेर गणातून कल्याण नाना गायकवाड हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले. तिन्ही उमेदवार आमचे एक चांगल्या मताने चांगल्या फरकाने निवडून आलेले. ही परंपरा 97 पासून एक अपवाद वगळता कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे हा पिंपरी राजा गट कायम सतत राहिलेला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व मतदारांचे व गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप असे आभार व्यक्त करतो की त्यांनी भरघोस अशा मताने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून त्यांनी ह्या ठिकाणी तिन्ही सीटं निवडून दिली. निवडणुकीत कार्यकाळामध्ये आपण कोणकोणते आश्वासन दिले, आता ते तुम्ही कामाला लागणार? निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आम्ही एक आश्वासन असे बरेच दिले, परंतु एक महत्त्वाचं आश्वासन म्हणजे आमच्या पिंपरी ह्या सर्कलचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु 20 वर्षापासून ते मोडकळीस आलेलं आहे. त्या ठिकाणी काही लोक जाऊन बोलून त्या ठिकाणी होऊन देत नाही. आणि नक्कीच आम्ही एक आश्वासन दिलं की आपल्या ह्या सर्कलच्या नागरिकांच्या सुविधासाठी गोरगरिबांच्या सुविधासाठी आम्ही त्या ठिकाणी त्या आरोग्य केंद्राला 6 ते 7 कोटी रुपये निधी मंजूर करून आणू आणि नवीन इमारत आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही पूर्णत्वास नेऊ असं हे एक आश्वासन दिलं. त्याचबरोबर आमच्या ज्या काही समस्या आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या, त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही लोकांना आश्वासित केलं की आम्ही रस्त्याच्या बाबतीमध्ये शासन स्तरावरती प्रयत्न करू सनी आम्ही त्या ठिकाणी रस्त्याचे सुद्धा प्रश्न मार्गी लावू. पांदण रस्ते शेतकऱ्याला महत्त्वाचे असतात आणि त्या पांदण रस्त्यामध्ये सुद्धा जे काही अडीअडचणी निर्माण होतात त्या शासन स्तरावरून आम्ही त्या अडीअडचणी सुद्धा दूर करू. अशा अनेक ज्या काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना सुद्धा खऱ्या अर्थाने त्याला एखादी कुठंतरी प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये आता आवश्यकता आहे त्यांना व्यायामशाळासारखं कुठंतरी तयार करून द्या, अभ्यासिकासुद्धा तयार करून देण्याची ती सुद्धा आम्ही शासन स्तरातून किंवा जिल्हा परिषदच्या प्रशासनामधून आम्ही ते सुद्धा करण्यासाठी प्रयत्नशील राहू. कारण अशा अनेक मूलभूत सुविधा आहे ग्रामीण भागातल्या की त्या सुद्धा आम्ही पूर्ण तयार म्हणजे पूर्ण वास नेण्यासाठी कटिबद्ध राहू. आपण आपल्या विजयाचं श्रेय द्या पक्षाला, म्हणजे भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे. विजयाचं श्रेय म्हणजे असं आहे की जिल्हा परिषदच्या या पिंपरी राजा गटामध्ये एक आपण जर बघितलं तर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली. कारण आपण बघतो प्रत्येक ठिकाणी कोणी काहीतरी मोठमोठे लोक त्या ठिकाणी येऊन एंट्री करतात, परंतु ह्या ठिकाणी सर्वसामान्य फक्त शेतकरी आणि समाजकारणात असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी दिलेली. आणि याच्या अगोदर सुद्धा 2007ला मला स्वतः 2007ला उमेदवारी दिली होती. त्यावेळेस सुद्धा मी जिल्हा परिषद संभाजीनगरचा उपाध्यक्ष होतो आणि त्यावेळेस सुद्धा इथं आम्ही पाणी पुरवठ्याची योजना असतील, रस्ते असेल किंवा ब्रह्मानंद संस्था आमच्या परिसरामध्ये किंवा इकडचं जे आमचा आरोग्य दैवत आहे एकलाराची देवीचं मंदिर या ठिकाणी सुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेले आहे. रस्त्याचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. आणि अशा ज्या शेतकऱ्याला गावातील नागरिकांना ज्याच्या काही अडीअडचणी येतात त्या ठिकाणी आम्ही तात्पर्य उपलब्ध होतो. कारण आम्ही कायम पब्लिकमध्येच असतो, कायम आमचं म्हणजे स्वतः आम्ही ग्रामीण भागातच राहतो आणि कायम जनतेशी आमची नाव जोडलेली हा एक आमचा या आहे.